हे तर प्रत्येक बाईला मनापासून पटतं की नवरा बायकोचे सूर जिथे जुळलेले असतात तिथेच घराला खरं घरपण येतं. पण वाद टाळण्याचा अर्थ गप्प बसणं नाही, तर खरा अर्थ आहे अविचारी ताकदीपेक्षा शांत विवेकाला निवडणं. आपलं तोंड तेव्हाच उघडा जेव्हा तुमचं मन पूर्णपणे शांत असेल. कारण भांडण तर संपून जातं, वाद मिटून जातो, पण रागाच्या भरात बोलून गेलेले शब्द ते काळजावर असे ओरखडे सोडून जातात जे आयुष्यभर पुसले जात नाहीत. कधीतरी ना त्याचं फक्त ऐकून घ्या. त्याला दुसरं काही नको असतं, फक्त कोणीतरी आपलं ऐकावं एवढीच अपेक्षा असते. अगदी तसंच जसं आपल्याला वाटतं. आपली हद्द कुणाला दाखवून देण्यासाठी आवाज चढवायची खरंच गरज नसते. त्यापेक्षा शांतपणे पण तितक्याच ठामपणे सांगितलेलं एक वाक्य जास्त परिणामकारक ठरतं. हे बघ, मला हे नाही पटलं. प्रत्येक लढाई लढण्यासाठी नसते. प्रत्येक छोट्याशा चुकीवरून नात्यांमध्ये वादळ आणण्यात काहीच अर्थ नाही. त्याला थोडा वेळ एकटं सोडून द्या. पुरुषांचं कसं असतं, ते मनातलं वादळ सहजासहजी कोणाला दाखवत नाहीत. त्यांना वेळ लागतो सगळं शांतपणे एकट्यानेच आतल्या आत सोडवायला. घरातली जास्त करून भांडणं तेव्हाच सुरू होतात जेव्हा दोघंही दिवसभराचे थकलेले असतात आणि तो शीण काही बोलून दाखवला जात नाही. म्हणून तर म्हणतात, संसाराचा गाडा हा दोघांनी मिळूनच ओढायचा असतो. कधी विचार केलाय, नात्यांमधली एक छोटीशी ठिणगी बघता बघता वादाचा वणवा कशी बनते? सगळा खेळ असतो फक्त 2 शब्दांचा, तू कधीच आणि तू नेहमीच. हे शब्द वापरले की मग बोलणं राहत नाही, तो थेट हल्ला होतो आणि मग छोट्याशा गोष्टीचं रूपांतर एका मोठ्या स्फोटात होतं. कौतुकाचे 2 शब्द बोलून तर बघा. तुमचा एक साधा धन्यवाद सुद्धा नात्यामधला सगळा ताण एका क्षणात वितळवून टाकू शकतो. एखादी महत्वाची गोष्ट बोलायची आहे, थांबा, आधी योग्य वेळ आहे का ते बघा. कारण जेव्हा तुम्हा दोघांपैकी कुणी प्रचंड दमलेलं असेल, पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असेल किंवा डोकं कामाच्या ताणाने भणभणत असेल, तर ती योग्य वेळ नाही. अशा वेळी संवाद होत नाहीत, फक्त वाद होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या धावपळीत स्वतःला विसरू नका. कारण जी स्त्री आतून शांत आणि आनंदी असते तिच्याच घराला घरपण येतं. कारण लग्नाचा खरा अर्थ वाद जिंकण्यात नाही, तर तुमच्या नात्यातलं प्रेम जपण्यात आहे.